खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनाच्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचं आवाहन. हे शासन उद्योग क्षेत्रांसंबंधी चांगले निर्णय घेत असून या शासनाकडून कोणत्याही उद्योजकांवर अन्याय होणार नाही. खाजगी उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी शासनाच्या धोरणांवर विश्वास ठेवून शासनासोबत यावं आणि मुख्यमंत्री रोजगार योजना, पंतप्रधान विश्वकर्मा योजना यांसारख्या योजनांना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात बोलताना केले. लक्षवेध इन्स्टिट्यूट आयोजित ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे या ठिकाणी बिझनेस जत्रा 2023 सोहळा उद्योजकतेचा उत्सव महाराष्ट्रीय लघुउद्योजकांचा या बिझनेस जत्रेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. ही बिझनेस जत्रा 1 आणि 2 डिसेंबर रोजी टिपटॉप प्लाझा ठाणे येथे सुरू राहणार आहे. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश मस्के, संजू नाईक, ॲडव्होकेट संदीप केकाणे, अरुण सिंग, नीनाद जयवंत, निलेश सांबरे, गणेश दरेकर, अतुल राजोळी, डॉक्टर अतुल राठोड आदी मान्यवरही उपस्थित होते. नवउद्योजक घडवून त्यांना बळ देण्याचं धोरण शासन अतिशय गांभीर्यानं राबवत असल्याचंही सामंत यांनी सांगितलं. महाराष्ट्रानं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत गेल्या वर्षात 5,016 उद्योजक तयार केले आणि आता गेल्या 9 महिन्यात 13,256 नवउद्योजक उभे राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक मोठ्या प्रकल्पांसोबत 1,37,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला होता. रत्नागिरीत कोका कोलाचा पहिला मोठा प्रकल्प उभा करीत असून या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कोका कोलाच्या सीईओंना सांगितलं की आमच्याकडे तज्ज्ञांपासून ते कामगारांपर्यंत सर्व काही उपलब्ध आहे. याबरोबरच इतर सर्व आवश्यक सुविधाही आहेत. यावर कोका कोलाच्या सीईओंनी 1,500 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे. सुरू झालेले आहे, काय सांगाल? निलेश थोडं डाऊन सर ना. निलेश बघ ना. अरे यार, हां सर. धरू का? नाही सर. उद्योग जत्रासारखा अतिशय उपक्रम या ठाण्यामध्ये जो सुरू आहे तो महाराष्ट्रासाठी उपयुक्त आहे. आमच्या विभागामार्फत MSMEच्या या योजना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. ते या बिझनेस जत्राच्या माध्यमातून ही संस्था पोहोचवते. शासनाला ही संस्था मदत करते. मला जे त्यांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये हजारो लोक ह्या जत्रेला भेट देतात. पण अनेक जत्रा आपण ज्या बघितलेल्या आहेत त्या काही उत्सवाच्या जत्रा असतात, काही देवळाच्या ठिकाणच्या जत्रा असतात. परंतु उद्योगाची अभिनव जत्रा ही संकल्पना घेऊन ही संस्था पुढे आलेली आहे. त्याबद्दल शासनाच्या वतीनं मनपूर्वक मी त्यांना धन्यवाद देतो. प्रधानमंत्रीचे स्किल इंडिया अंतर्गत इथे भरपूर योजना आलेल्या बाहेर एक बस उभं आहे ते 3,000पेक्षा जास्ती घरांच्या कचरा खातमध्ये तब्दील करतात. चांगल्या पद्धतीनं MSMEमधूनच ती तयार झालेली एक घटक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की पंतप्रधान विश्वकर्मा योजना जी आहे ती देखील अशा संस्थांनी महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोचवावी ही उद्योगमंत्री म्हणून त्यांना विनंती केली. आणि अतिशय उद्योगाच्या दृष्टीनं स्टार्टअपसाठी उपयुक्त असं हे प्रदर्शन आहे. सर, मुख्यमंत्र्यांच्या मार्फत देखील इन्सेंटिव्ह तुम्ही देणार म्हणताय, जे बाहेरून उद्योग येणार आहे. मी सर माझ्या भाषणामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला 100% इन्सेंटिव्ह देणार असं कुठेही म्हटलं नाही. मी कोका कोलाला 100% इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे असं मी म्हटलं. थँक्यू सो मच. राज्य सरकार मोठ्या उद्योजकांना रेड कार्पेट अंतरात आहे. जे महाराष्ट्रातील छोटे उद्योजक अनेक समस्या त्यांना भेटतो, वीज पुरवठा व्यवस्थित मिळत नाही, पाण्याची समस्या, तर त्यांच्यासाठी आपण सरकार काय करणार? होणाऱ्या ॲक्विजिशनमध्ये 20% जागा ही MSME स्मॉल स्केलसाठी ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं आम्हाला अल्ट्रा मेगा प्रोजेक्टचा रेड कार्पेट देतो अशी सांगण्याची जी सवय झाली त्यांना तर देऊच, पण भविष्यामध्ये स्मॉल स्केलवाला देखील रेड कार्पेटवरनं आला पाहिजे ही शासन म्हणून आम्ही लक्षात आली. सर, पण गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्रात सवलती कमी आहेत उद्योगांना असं वाटतं? मला याचं उत्तर देताना एवढंच सांगायचं आहे की देशानं अनेक सरकारं बघितलेली आहेत. मागच्या 3 वर्षाचं देखील सरकार बघितलं आहे. मागच्या 3 वर्षामध्ये कर्नाटक आणि गुजरात हे फॉरेन इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 नंबरला होतं. परंतु या 15 महिन्यामध्ये जे सर्वे झाले त्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादांचं सरकार म्हणजे आमचं महायुतीचं सरकार
हे फॉरेन इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अग्र क्रमांकावर आहे. हा SBIचा रिपोर्ट आहे. त्याच्यामुळे गुजरात आणि आंध्र राज्यांवर बोलण्याचा मला अधिकार आहे. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविकांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. महागिरी येथील संघटनेच्या कार्यालयाजवळून शासकीय विश्रामगृहापर्यंत जिल्हाभरातील हजारो अंगणवाडी सेवकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून त्यांच्या प्रलंबित आणि आश्वासन देऊनही पूर्तता न झालेल्या मागण्यांसाठी प्रशासनाला धारेवर धरलं. विविध घोषणा देत सेविकांनी हा परिसर दणाणून सोडला आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी हा मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांची मागणी लावून धरली. संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट M.A. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंग, भगवान दवणे, राजेश सिंग, मुकुंद कदम आणि संगीता चाचणे आदींच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी धडक मोर्चा काढून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाला आश्वासनांची पूर्तता करण्याची आठवण करून दिली. यावेळी या मोर्चाच्या शिष्टमंडळानं येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालय कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन दिलं. येथील शासकीय विश्रामगृहासमोरच्या चौकात या सेविकांचा मोर्चा अडवण्यात आला. त्यावेळी या मोर्चाचे सभेत रूपांतर झालं. यावेळी वाहतुकीची काही अंशी खोळंबा झाला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेले अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीसांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चाद्वारे त्यांनी सेविकांना दरमहा 10,000 रुपये, मिनी सेविकांना 7,000 आणि मदतनीसांना 5,500 रुपये दरमहा मानधन दिलं. मात्र या अत्यल्प मानधनात शासनानं भरघोस वाढ करावी, कामासाठी लागणारे मोबाईल, छापील रजिस्टर, अहवाल फॉर्म्स देण्यात यावेत. कर्मचाऱ्यांच्या मिळत असलेल्या मानधनाच्या 50% रक्कम पेन्शन्स म्हणून दरमहा देण्याचा निर्णय करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी ॲक्ट लागू करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचे पैसे द्या, मिनी अंगणवाडीचं रूपांतर नियमित अंगणवाडीत करा आदी मागण्यांसाठी हा धडक मोर्चा सेविकांनी काढला होता. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होत येता येत नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका. तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत हे अख्ख्या जगाला माहीत आहे. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कलही वाढत नाही अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात अजित पवार यांच्यावर बोलताना केली आहे. शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नसून ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावरच बोलता असा सवालही आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला. हा पक्ष त्यांना दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, परंतु शरद पवार त्यांना अडसर ठरत होते असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केलाय. आपण कोणाला विचारून आंदोलन केलं नाही आणि करणारही नाही. खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांचीच आहे हे कोणीही सांगेल. आपलं आंदोलन शरद पवार साहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपण परत कधी त्यांना भेटलोच नसल्याचा दावाही आव्हाड यांनी केलाय. एक तर पहिली गोष्ट, खरी राष्ट्रवादी कोणाची ही अजून सुप्रीम कोर्टात जायचंय आणि खरी राष्ट्रवादी कोणाची महाराष्ट्रातल्या चावडीवर बसणाऱ्या कोणालाही विचारलं, शहरातल्या ट्रेनमधनं जाणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारलं, कुठल्याही स्त्रीला विचारलं, कुठल्याही भगिनीला विचारलं तर राष्ट्रवादी कोणाची? शरद पवारांची. इतकं सोपं उत्तर आहे. आणि माझी आणि जयंत पाटलांची राजीनामा जे काही झालं त्याच्यानंतर कधी भेटच झाली. आणि मी आंदोलन करायला आजपर्यंत 30-35 वर्ष मी आंदोलन करतोय. स्वतः पुढे राहून नेतृत्व करणारा माणूस आहे मी घरात बसून कोणाला आंदोलन करा असं सांगणारा माणूस नाहीये. उगाच नाही माझ्यावर 40 केसेस आहेत.
येत्या 5 ते 7 डिसेंबर रोजी रंगणार वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा. प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा यंदा 37वा वर्धापन दिन साजरा होणार असून हा वर्धापन दिन येत्या 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर असा 3 दिवस साजरा होणार आहे. आज या संदर्भात एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली असून संस्थापक बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, विश्वस्त हरी माळे यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. श्री साई सेवा समितीतर्फे 3 दिवस विविध भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सुमारे 1 लाख भाविक दर्शन तसंच कार्यक्रमाचा लाभ घेतील असा अंदाज असल्याचं आयोजकांनी सांगितलं. वर्तकनगर येथे 1986 साली बळीराम नेईबागकर आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून या मंदिराची स्थापना केली होती. गेल्या 4 दशकात श्री साई सेवा समितीच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. यंदा साईबाबा मंदिराचं सिंहासन हा सोनेरी सिंहासन असणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. तसंच मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे 1 कोटींचं आसन बसवण्यात आले. यासाठी अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीनं योगदान दिले. या सुवर्ण सिंहासनाची स्थापना आणि भक्तार्पण उद्घाटक संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर तसंच आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसंच या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. बाबाची मूर्ती जी आहे ना, ती मूर्ती त्यावेळी छोटं मंदिर होतं. हे 33x33 1 फुटाचं मंदिर होतं. पण या मंदिराची मूर्ती आहे ना, तिला लोकांनी रोग नाही बोलले. ही बलिमाई तोच नाही बोलला. मी स्वतः नाही बोलला. प्रतिशिर्डी हे साई भक्तांनी नाव दिलं. यावर्षी सिंहासन आहे सोन्याचं, त्याबद्दल काय सांगाल? सिंहासनाचा आता उद्या 5 तारीखला संजय केळकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन. प्रतिशिर्डी समजली जाते, अनेक मान्यवर दर्शनाकरिता येत असतात. तर या दिवशी वर्धापन दिनानिमित्त कोणकोणते प्रमुख मान्यवर येणार आहेत? आता पहिले येणार आपल्या शिंदे साहेब येणार, एकनाथजी शिंदे. केळकर साहेबांच्या हस्ते सिंहासनाची पूजा होणार. त्याच्यानंतर शिक्षण मंत्री येणार, दीपक केसरकर साहेब येणार आहे. आणि अधिवेशन असल्यामुळे लोकांना येता येईल. जास्तीत जास्त बहुतेक आज मला मेसेज मिळेल राज्यपाल पण येतील असं हे आहे. परंतु 100% सांगू शकत नाही. अधिवेशन असल्यामुळे सर्व मंत्रीगण, सगळं आमदार खासदार सगळे तिकडे जाणार. कळव्यात वाहतूक बेटाची तोडफोड पूर्ण होण्याआधीच दैना लाखोंचा खर्च पाण्यात. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या संकल्पनेनुसार कळव्या नाक्यावर नव्यानं तयार करण्यात आलेल्या सुशोभित वाहतूक बेटाची पूर्ण होण्यात आधीच अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्यानं वाहतूक बेटाची रयाच गेली आहे. शहराच्या विविध चौकात 70 वाहतूक बेटे आहेत. या बेटांच्या सुशोभीकरणासाठी पालिका दरवर्षी लाखो रुपयांचा निधी करत असते. परंतु एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर पालिकेचं या चौकांकडे दुर्लक्ष होतं आणि पालिकेनं खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जातात. शहराच्या सौंदर्यात वाहतूक बेटांची महत्त्वाची भूमिका असते. ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानाअंतर्गत अनेक वाहतूक बेटांना नवीन झळाळी देण्यात आली आहे. यामुळे ठाणे शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या वाहतूक बेटाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचंही दिसून येतं. कळवा नाक्यावर नव्यानंच तयार करण्यात आलेल्या वाहतूक बेटाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्यानंतर वाहतूक बेटांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय. ठाणे शहरात विविध चौकात तयार करण्यात आलेल्या चौकांचं महापालिका थीम बेस पद्धतीनं सुशोभीकरण करत असते. ज्या परिसरात वाहतूक बेट असते त्या भागाचं सांस्कृतिक प्रतिबिंब उमटलं पाहिजे, त्यासाठी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करताना विशेष लक्षही देण्यात येतं.